काँग्रेस आणि भाजपनं आपल्या खासदारांना व्हीप जारी केलाय। आपल्या खासदारांना आज संसदेमध्ये हजर राहण्याचे आदेश या व्हीपद्वारे देण्यात आले आहे। सकाळी 11 वाजता लोकसभाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे आणि तब्बल 47 वर्षांनंतर लोकसभाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे। आतापर्यंत बिनविरोधी निवडणूक होत होती या 47 वर्षांमध्ये, मात्र आता ही निवडणूक या ठिकाणी प्रॉपर होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळेच आता काँग्रेस आणि भाजपनं आपापल्या खासदारांना व्हीप जारी केलेला आहे आणि खासदारांना आज संसदेमध्ये न चुकता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। सकाळी 11 वाजता लोकसभाध्यक्षपदासाठी निवडणूक होईल आणि यामध्ये आता नेमकं कोण जिंकणार याकडे लक्ष आहे। जरी एनडीएचं सरकार देशात असलं तरी देखील एनडीएकडे बहुमत 300 पेक्षा जास्त नाहीये, 293 इतकं बहुमत आहे आणि भाजप या एकट्या पक्षाची जर आपण खासदार बघितले तर त्यांच्याकडे 240 खासदार आहेत आणि अशामध्ये ही निवडणूक जिंकण्यासाठी लोकसभा अध्यक्ष होण्यासाठी त्या उमेदवाराला 271 मतांची गरज आहे। त्यामुळे आता एनडीए मधील सर्वच पक्ष हे भाजपच्या उमेदवाराला इथं मतदान करणार की काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय, कारण टीडीपी सुद्धा लोकसभाध्यक्षपदासाठी इच्छुक होते आणि टीडीपी सध्या सत्तेत सामील आहे। त्यामुळे आता आजच्या निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।